नमस्कार. आज आपण तिसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. सांख्ययोगापेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे असे भगवंतांनी सांगितले. आता तीच गोष्ट सिद्ध करण्यासाठी भगवंत पुढील श्लोकात कर्मयोगाची प्रशंसा करीत आहेत. श्लोक तिसरा. ज्ञेयस्नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. श्लोकाचा अर्थ. हे अर्जुना, जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण राग द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो. महाबाहो संबोधनाचे दोन अर्थ होतात. एक तर ज्याचे हात विशाल आणि बलवान आहेत, अर्थात जो शूरवीर आहे. दुसरा, ज्याचे मित्र किंवा भाऊ थोर पुरुष आहेत. अर्जुनाचे मित्र प्राणीमात्राचे सुहृद भगवान श्रीकृष्ण होते आणि भाऊ अजातशत्रू धर्मराज युधिष्ठिर होते. म्हणून हे संबोधन देऊन भगवान अर्जुनाला जणू हे म्हणत आहेत की कर्मयोगानुसार सर्वांची सेवा करण्याचे सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. म्हणून तू सुगमतेने कर्मयोगाचे पालन करू शकतोस. कर्मयोगी तो असतो जो कोणत्याही प्राणी, पदार्थ, परिस्थिती, सिद्धांत इत्यादीशी द्वेष करीत नाही. सर्वांची सेवा करणे, सर्वांना सुख पोहोचविणे हे कर्मयोग्याचे काम आहे. जर त्याचा कोणाशीही यत्किंचित देखील द्वेष असेल तर त्याच्याकडून कर्मयोगाचे यथासांग रीतीने आचरण घडू शकणार नाही. म्हणून ज्याच्याशी थोडाही द्वेष असेल त्याची सेवा कर्मयोग्याने सर्वप्रथम केली पाहिजे. सर्वप्रथम न द्वेष्टी पद देण्याचे तात्पर्य असे आहे की जो कोणालाही वाईट समजतो आणि कोणाचेही वाईट करू इच्छितो तो कर्मयोगाच्या तत्वाला समजूच शकत नाही. कर्मयोगी कोणाचाही द्वेष करीत नाही आणि तो कोणत्याही वस्तूची आकांक्षा करीत नाही. तो द्वंद्वापासून सर्वथा अतीत, संपूर्णपणे द्वंद्वाचे पलीकडे किंवा द्वंद्वापासून सर्वथा अलिप्त असतो. वास्तविक संन्यास हेही याच स्थितीचे नाव आहे. जो रागद्वेषापासून रहित आहे तोच खरा संन्यासी होय. कारण त्याला संन्यास आश्रम ग्रहण करण्याची आवश्यकता नसते. तसेच सांख्ययोगाचीही नसते. म्हणून येथे कर्मयोग्याला नित्य संन्यासी असे म्हणून भगवंतांनी त्याचे महत्त्व प्रकट केले आहे की सर्व कर्मे करतानाही तो नेहमी संन्यासीच असतो आणि तो सुखरूपपणे व अनायासे कर्मबंधनातून मुक्त होतो. मनुष्याच्या कल्याण मार्गामध्ये विघ्न आणणारे अत्यंत प्रबल शत्रू म्हणजे आसक्ती, द्वेष होत. यांच्यामुळेच मनुष्य कर्मबंधनामध्ये सापडतो. कर्मयोगी भगवंतांसाठी आसक्ती, द्वेषाने रहित होऊन कर्म करतो. म्हणून तो भगवंतांच्या दयेच्या प्रभावामुळे अनायासाने कर्मबंधनातून मुक्त होतो. अज्ञानमूलक शुभाशुभ कर्मे आणि त्यांचे फल हेच बंधन होय. यांनी बद्ध झाल्यामुळेच जीव हा निरंतर जन्म व मृत्यू यांच्या चक्रामध्ये भटकत असतो. या जन्ममरणरूपी संसाराचा संबंध कायमचा तुटणे म्हणजेच बंधनातून सुटणे होय. अशा प्रकारे आज आपण तिसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण चौथ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.